हाय गाईस, मी पूनम आपले एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज सकाळी नाही तर उन्हात मी कांदे ठेवले होते, तर तेच मला लक्ष होतं राहायला घरात आणायचं आहे. तर संध्याकाळचे 7 वाजले होते आणि कांदे माझे बाहेरच राहिले होते. खरंच ना, अशोक मला जर माहिती पडलं, अशोक मला हेच म्हणाल की तू कधीच कोणतं काम नीट करत नाही. बरं झालं त्यांची घरी यायच्या अगोदर मी कांदे वगैरे आणून घेतले घरी खाली. त्यानंतर अशोक आले होते, त्यांनी ते हात वगैरे धुवून घेतले. त्याच्याला मग त्याची चहा ठेवते तर मी तर ते चहा वगैरे ठेवलं होतं. ते 1 कप माझ्यासाठी पण ठेवून घेतलं. येरी मी संध्याकाळी 4-1 वाजता चहा पित असते, पण त्यांच्यासोबत थोडंफार पिऊन घेते, कारण की त्यांना एकटेमध्ये चहा प्यायला जास्त का आवडत नाही. पण चला मग ते आम्ही चहा पीत बसलो होतो, तर ते आपले कामाची जे काही गोष्टी आहे ते मला सांगत बसले होते. म्हणजे सकाळपासून संध्याकाळ लोक काय झालं काय नाही ते सगळं इथं शेअर करत बसले होते मला. त्यानंतर थोडं त्यांना बोलवले आणि चला मग आता घरात स्वयंपाक करायचा होता. मस्त तर स्वयंपाक करायला बसले होते. तर भाजी पोळी अगोदर करून घेते. त्यानंतर मेथीची भाजी एवढीशी काहीतरी झाली होती. आता ही भाजी फक्त माझ्यासाठी केली होती. त्यानंतर शेंगदाचं कूट वगैरे टाकलं. तर एवढीशी भाजी काऊन झाली ते मी पुढं सांगतेच तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर भाजी इथं मस्तपैकी शिजली होती माझी, तर काय ते असे झाले होते. त्यानंतर अशासाठी खाऊ पण बनवलं. तर चला मला मॅडमला ते जेव घालते. इथं आले मॅडमला जेव घालायला, तर मॅडमचं काहीतरी असं ध्यान धरून टी व्ही पाहण्यात चालू होता. आता एवढेसे लहान लेकरूला टी व्हीचा काय समजते. इथं पिक्चर लावलं होतं, पण ती एवढे ध्यान धरून पाहत होती ना, खरंच ना. त्यानंतर इथं मस्त तिला जेव वगैरे घातलं होतं. त्यानंतर थोडंसं बाहेर काय केलं, तर मॅडमने काहीतरी असं उद्घाटन करून टाकलं. म्हणजे जी मेथीची भाजी ती सगळी फेकून दिली होती एक एक काढून. आता मला जाऊ दे आता काय नाही. त्यानंतर जी चांगली होती तर मी ठेवून घेतली होती, पण जे खराब झाले ते पाण्यात येते ते फेकून दिले होते. त्यानंतर रात्रीचं लावायचं डोक्याला तेल. आता तिथं मस्त जेवण वगैरे करून घेतलं होतं. तर चला मग ते डोक्याला तेल वगैरे लावून घेते. भरपूर दिवस झालं तर डोक्याला तेल वगैरे काय लावलेलं होतं, तर चला इथं डोक्याची मस्त इथं मालिश वगैरे करून घेतली. तर बस आजसाठी आपल्या ब्लॉगमध्ये एवढंच होता. आता हा तुम्हाला फॅमिली ब्लॉग कसा वाटला तर लाईक शेअर कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या यायला बाय.